तर बघा आत्ता वाजले सकाळचे 5:30 तुम्ही बघू शकतात. तर एवढ्या सकाळी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की रात्रीच समजलं 9 ते 10 मध्ये आणि यूट्यूबची नवीन अपडेट आलेली आहे, जी की खूपच जास्त म्हणजे दुःखदायक आहे पूर्ण यूट्यूबर्ससाठी. यूट्यूबवर सध्या आता काय होईल म्हणजे काही सांगता येत नाही. तर काय नेमकं झालेलं आहे, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्याने यूट्यूब अपडेट आलेली आहे, ज्याच्याने पूर्ण यूट्यूबर्सला म्हणजे पूर्ण क्रिएटर्सला धक्का बसलेला आहे. मलासुद्धा या गोष्टी ऐकून म्हणजे असं वाटलं की खरंच हे असं नको व्हायला हवं होतं, की नेमकं काय कारण आहे. म्हणजे यूट्यूबने काय केलं आहे माहिती का, की यूट्यूबचा जो मोनेटायझेशनचा क्रायटेरिया होता तो चेंज केलेला आहे. यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये जो क्रायटेरिया बसत होता तो यूट्यूबने बदलून दिलेला आहे. सध्या तरी नाही, पण 1 फेब्रुवारी 2027 पासून तो नियम सगळ्यांना लागू होणार आहे. तर आता मला टेन्शन आहे नवीन क्रिएटर्सचं, की कशाप्रकारे ते त्यांचा जो वॉच टाईम आहे किंवा त्यांचे जे क्रायटेरिया आहे ते कसे फुलफिल करतील. आणि आता आपण बघणार आहोत की क्रायटेरिया नेमका काय आहे. तर यूट्यूबने आधी जेव्हा मोनेटायझेशन व्हायचं तेव्हा फक्त आपल्याला काय लागायचं, 4,000 तासाचा वॉच टाईम, 1,000 सबस्क्रायबर किंवा 1,000 सबस्क्रायबर आणि 90 दिवसामध्ये आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज हे शॉर्ट व्हिडिओला आले पाहिजेत, अशा प्रकारचा क्रायटेरिया होता. तर आता काय केलं यूट्यूबने, तो क्रायटेरिया डबल करून दिलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, जर तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मी तुम्हाला त्याचं रिझन की कशामुळे हा क्रायटेरिया बदलण्यात आलेला आहे आणि याचा काय म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय होता आणि याच्यावर सोल्युशन काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता जो नवीन क्रायटेरिया आलेला आहे यूट्यूब मोनेटायझेशनसाठी, त्याच्यासाठी मी सोल्युशन पण सांगणार आहे, इझी एकदम, म्हणजे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि कारण काय आहे याच्या मागचं, काय यूट्यूबने हा क्रायटेरिया सेट केला, काय याला गरज पडली. ठीक आहे, सगळीकडे आता हीच चर्चा होत आहे आणि खूप म्हणजे दुःखाची बातमी आहे. ऑलरेडी मी माझं चॅनल मोनेटाईज करायला मला 5 वर्ष लागली. म्हणजे माझ्याने 4,000 तासाचा वॉच टाईमसुद्धा पूर्ण होत नव्हता. 4,000 तासाचा वॉच टाईम पूर्ण करत नाकी 9 येतात. हे तुम्हाला तर माहितीच आहे. सगळ्या क्रिएटर्सला माहिती आहे की कशाप्रकारे आपल्याला काम करावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी भेटत असतात. तर आज आपण बघणार आहोत यूट्यूबने नेमकं काय केलं आहे माहिती का. यूट्यूबने जो 4,000 तासाचा वॉच टाईम होता तो 8,000 करून दिलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला 4,000 तासाच्या वॉच टाईमऐवजी 8,000 तासाचा वॉच टाईम करावा लागेल, तेव्हाच तुमचं चॅनल मोनेटाईज होईल. सबस्क्रायबरचा क्रायटेरिया चेंज नाही केला आहे, तो ॲज इट इज आहे 1,000 सबस्क्रायबर. आणि जो 90 दिवसामध्ये आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज म्हणजे 1 करोड व्ह्यूज हवे होते 90 दिवसांमध्ये शॉर्ट व्हिडिओवर, आता त्यालाही डबल करण्यात आलं आहे. म्हणजे आता आपल्याला 20 मिलियन व्ह्यूज विदिन 90 डेजमध्ये कंप्लीट करायचे आहेत. आणि इम्पॉसिबल नाही म्हणता येणार, पण खूप अवघड आहे या सगळ्या गोष्टी समजायला, करायला. कारण ऑलरेडी आपण फक्त 10 मिलियन म्हणा किंवा 4,000 तासाचा वॉच टाईम म्हणा याच्यामध्येच गुरफटत होतो. आणि आता हा नवीन नियम आल्यामुळे असं वाटतंय मला की मी आता यूट्यूब सोडून द्यावं. माझं असं चाललं होतं की चॅनल आपण नवीन ओपन करावं. आणि बघा हे जे नवीन आलेलं आहे यूट्यूबचं अपडेशन, त्याच्यामुळे बरेच क्रिएटर्स जे आहेत ते यूट्यूब कदाचित सोडूनही देतील, पण त्यांना हार मानायची नाही आहे. ठीक आहे, तर आता बघा शॉर्ट व्हिडिओला आपल्याला 20 मिलियन व्ह्यूज पाहिजे आहेत विदिन 90 डेज आणि 4 तासाच्या आत वॉच टाईमऐवजी आपल्याला पाहिजे आहे 8,000 तासाचा वॉच टाईम. तर बघू शकता किती मोठी अपडेट आहे. आणि मला तर म्हणजे अजिबात आवडलेलं नाही आहे, कारण स्ट्रगल हा खूप असतो. व्ह्यूज येणं किती महत्त्वाचं आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यासाठी आपल्याला एकमेकांना सपोर्ट करायचा आहे. म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही बघा, तुमचे व्हिडिओ मी बघते, एकमेकांना सबस्क्राईब करणं, एकमेकांना सपोर्ट करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होऊन जातील, तरच आपण पुढे जाणार आहोत. अदरवाईज आपण पुढे जाणार नाहीत. कारण कसं होतं ना, की आपण फक्त आपला विचार करून की नाही मी एकटा पुढे जायला पाहिजे किंवा मी एकटी पुढे जायला पाहिजे असा जर विचार केला तर नक्कीच आपणही मागे राहतो आणि जो आपल्याला सपोर्ट करत असतो तो सुद्धा मागे राहत असतो. तर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. तर बघा काय करायचं आपण, जेव्हाही कुठलीही गोष्ट करत असतो आणि यूट्यूबने ह्या गोष्टी कधीपासून लागू केलेल्या आहेत. म्हणजे बघा मी तुम्हाला याच्या मागचं प्रॉपर रिझन असं सांगते की बघा जे यूट्यूबने हा जो क्रायटेरिया आहे म्हणजे
मोनोटायझेशन जे आहे तुमचं ते 1 फेब्रुवारी 2027 पासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे जे न्यू क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी तर एकदम टफ आहेच ही गोष्ट, ठीक आहे. पण जे आतापासून काम करत आहे 2 वर्षापासून आणि त्यांचं चॅनल मोनोटाईज झालेलं नाही आणि त्यांनी जर 6 महिन्यामध्ये त्यांचं चॅनल मोनोटाईज नाही केलं तर त्यांनासुद्धा ते 2027 1 फेब्रुवारी 2027 नंतर त्यांना तो क्रायटेरिया लागू होणार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे आपली, की आता मी तुम्हाला सांगते की यामागचं कारण काय. आणि कारण हे आहे जे यूट्यूबने आता नवीन अपडेशन आलं आहे. का याचं मागचं कारण म्हणजे का असं केलं यूट्यूबने, का हा नियम आणला, का त्याने वॉच अवर्स वाढवले, का त्याने शॉर्ट व्ह्यूज वाढवले. तर याचं मागचं महत्त्वाचं कारण असं आहे की आता तुम्ही बघू शकता खूप सारे क्रिएटर्स, खूप सारे लोक जॉब सोडून यूट्यूबकडे वळत आहेत. म्हणजे त्यांना एवढ्या लोकांना पैसे देणंही ही खूप मोठी गोष्ट वाटत आहे. आणि आता काहींचे चॅनल्स लगेच मोनोटाईज होत आहे, व्ह्यूज येत आहे. मग त्यांना असं वाटते की सगळे लोक, संख्या वाढली यूट्यूबर्सची, बरोबर. आधी एवढं क्रेज नव्हतं यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचं, आता यूट्यूबर्सची संख्या वाढली आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा क्रायटेरिया सेट केलेला आहे. हे एक महत्त्वाचं याच्या मागचं रिझन आहे. महत्त्वाचं म्हणजे एकदम तुम्ही म्हणू शकाल की याच्याशिवाय दुसरं रिझन नाही आहे की यूट्यूबने का हा त्यांचं अपडेशन केलं, ठीक आहे. तर हा एक मेन पॉईंट होता. आणि आपल्याला आता मी तुम्हाला सोल्युशन सांगते. सोल्युशन एवढं महत्त्वाचं आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याला सोल्युशन असतं, बरोबर. सुख आलं म्हणजे दुःख असतं किंवा दुःख आलं म्हणजे सुख असतं. हे एक चक्र आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबातच निराश व्हायचं नाही, डिप्रेस्ड व्हायचं नाही, कुठल्याच गोष्टी करायच्या नाही. फोकस फक्त आपल्या चॅनलवर आणि आपल्या कामावर करायचा आहे. तो असा की आपल्याला कंटिन्युअसली व्हिडिओज अपलोड करत राहायचे आहे. यूट्यूबचा अल्गोरिदम व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. मला 5 वर्ष लागले यूट्यूबचा अल्गोरिदम समजून घ्यायला. तर आता आहे ना, बरेच असे टेक्नॉलॉजीज पण आल्या आहे, टूल आले आहेत एआयचे, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी इझी होऊन गेलेल्या आहेत, ठीक आहे. हे एक कारणसुद्धा आहे की वाईटी यूट्यूबने हा प्रोग्राम किंवा हे अपडेशन का आणलं. कारण आधी काय व्हायचं की आपण एआयमध्ये आपण आधी एकदम थंबनेल जे आहेत ते ॲप्लिकेशन्स यूज करून करायचो. खूप टाईम लागायचा, एडिटिंगला टाईम लागायचा. आता तसं नाही. आता मल्टिपल प्रकारचे एआय ॲप्लिकेशन्स, एआय टूल्स आलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचं थंबनेल बनवणं म्हणा, तुमचं व्हिडिओ बनवणं म्हणा, तुमचं स्क्रिप्ट रायटिंग म्हणा, तुम्हाला पिन कमेंटसुद्धा तिथून भेटून जाते, डिस्क्रिप्शन रेडीमेड भेटतं. आधी काय व्हायचं, मी स्वतः अनुभवले, मला एक एक गोष्ट टाईप करावी लागायची. आता मी फक्त कॉपी पेस्ट करते, ठीक आहे. म्हणजे मला डिस्क्रिप्शन टाईप करायचं आहे, मला हॅशटॅग लिहायचे आहेत, टॅग टाईप करायचे आहेत. आता मी फक्त ते कॉपी पेस्ट करून माझ्या चॅनलला टाकत असते आणि व्हिडिओ सिम्पली अपलोड करत असते. जर मला आधी 4 ते 5 तास लागत असतील तर मी ते काम फक्त आता 1 तासात करते. तर हा फरक आहे मेन. आता बघा, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सोल्युशन या गोष्टीवर काय आहे. यूट्यूबने जरी त्याचा वॉच टाईम म्हणा किंवा त्याची शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज म्हणा वाढवून दिले असले तरी आपल्याला हिंमत सोडायची नाही. आणि महत्त्वाचं यामागे सोल्युशन असं आहे की आता ज्यांनी चॅनल चालू केलेलं आहे त्यांनी हा प्रयत्न करायचा आहे की आपल्याला आता ऑगस्ट चालू आहे, तर जानेवारी 31 पर्यंत म्हणजे 31 जानेवारीपर्यंत आपलं चॅनल मोनोटाईज कसं होईल यामागे त्यांनी खूप जास्त फोकस करायचा आहे. कारण आता तुमच्याकडे आहे फक्त 6 महिन्यांचा काळ, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, म्हणजे फक्त 5 महिन्यांचा वेळ आहे तुमच्याकडे. तर ह्या 5 महिन्यामध्ये तुम्हाला असं करायचं आहे काम की ज्याच्याने तुमचं चॅनल लवकर मोनोटाईज होऊन 31 जानेवारीच्या आधी मोनोटाईज व्हायला पाहिजे. तर ते लोक जे आहेत ते ह्या कॅटेगरीमध्ये येऊन जातील. पण जर ज्यांचंही 31 जानेवारीनंतर चॅनल मोनोटाईज नसेल, म्हणजे त्यांना 1 फेब्रुवारी 2027 पासून हा जो रूल आहे, हे जे अपडेशन आहे ते लागू होणार आहे. आणि मग त्याच्यामुळे त्यांना आधीच आपल्याला 4000 तास कंप्लीट होत नाही, तर आता तुम्हाला 8000 तास कंप्लीट करणं इट्स मोस्ट डिफिकल्ट टास्क फॉर यू. आणि एकदम म्हणजे मला तर खूप दुःख झालं आहे या गोष्टीचं. कारण मी स्वतः अनुभवलं आहे. स्वतःचे चॅनल मी 5 वर्षात मोनोटाईज केलं, तर मला माहिती मी याच्यामागे किती स्ट्रगल केलं आहे. भले मला कोणी काहीही बोलू की तुला 5 वर्ष कसे लागले, मग काय काम करत होती, मग हे ते, ठीक आहे. निगेटिव्ह कमेंट्स पण आल्या, काही प्रॉब्लेम नाही. वी हॅव टू फोकस
अवर वर्क ऑलवेज. तर बघा, आपल्याला नेहमी आपल्या कामावर फोकस करायचा आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. लोकांच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष द्यायचं नाही आहे. आणि तुम्हाला जर बघा कुठलाही प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये नक्की विचारायचं आहे. आणि ह्या अपडेटविषयी, ह्या न्यू पॉलिसीविषयी तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, तुमची राय मला कमेंटमध्ये नक्की द्या. चला तर मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं. ठीक आहे, चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.